नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प 2025 सादर केला। देशाच्या अर्थचक्राला नवी चालना देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला दिसतो। सर्वसामान्यांच्या अर्थसंकल्पातून उत्सुकता असते, ती काय स्वस्त आणि काय महाग होणार। त्याची कारण शेवटी अर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध दैनंदिन व्यवहाराशी असतो। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2025 म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या व कोणत्या गोष्टी महाग याचा सविस्तर आढावा घेऊन आजच्या व्हिडिओतून आपण हे बघणार आहोत। माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेला आहे। अर्थमंत्री म्हणून त्यांचा सलग 8वा अर्थसंकल्प होता। अर्थसंकल्प 2025 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत। घोषणांमुळे भारताच्या विकासाची वाटचाल होणार आहे। यामध्ये अनेक योजनांचा घोषणा देखील करण्यात आल्या आहे। या योजनांमुळे आत्मनिर्भर भारत हे मिशन पूर्ण करण्याच्या भारतात कल असलेला आपल्याला दिसून येते। सामान्य माणसाचे लक्ष हे अर्थसंकल्पाकडे असते, कारण यामध्ये येणाऱ्या वर्षात काय स्वस्त होणार व काय महागणार याची विशेष घोषणा केली जाते। तसेच या अर्थसंकल्पात देखील काय काय स्वस्त झालं आणि याची घोषणा करण्यात आली। अर्थसंकल्प 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक वाहने स्वस्त होण्याची असल्याची घोषणा करण्यात आली। यामध्ये चामड्याच्या वस्तू दर देखील कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। स्वदेशी कपडे म्हणजेच भारतातील विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होणार आहेत। कर्करोगाची औषध देखील स्वस्त होणार आहे आणि महत्त्व म्हणजे त्यावरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी सोबतच 6 जीवनाशक औषधांवरची कस्टम ड्युटी 5% पर्यंत कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासोबतच अनेक वैद्यकीय उपकरणं देखील स्वस्त होणार आहे। आपली रोजच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील स्वस्त करण्याची घोषणा अर्थसंकल्प 2025 मध्ये करण्यात आली आहे। यामध्ये LED LCD टीव्ही स्वस्त होणार आहे। त्यावरील कस्टम ड्युटी 25% वर आणण्यासाठी आली आहे। यामध्ये अजून एक महत्त्वाचा उपकरण म्हणजे मोबाईल, जो आता प्रत्येक माणसाची गरज बनला आहे। तो मोबाईल देखील स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। मोबाईल व मोबाईलची बॅटरी स्वस्त होणार आहे। विमा देखील स्वस्त होणार आहे। सागरी उत्पादनावरील कस्टम ड्युटी 30 वरून 5% करण्यात आली आहे। लहान मुलांची खेळणी देखील स्वस्त करण्यात आली आहे। या सर्व गोष्टी स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये सादर केला आहे। आपल्या स्वप्नातील घर घेणं मात्र महागणार आहे। प्रत्येकाला स्वतःचं घराचे स्वप्न हे पूर्ण करायचं असतं, त्यासाठी आता अजून मेहनत करावी लागणार आहे। यासोबतच अनेक नवीन योजना, अनेक नवीन मिशन देखील सादर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे। डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भर मिशन करण्यात आले आहे। त्यामुळे 6 वर्षांनी योजना राबवणार आहे। दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायात 5 लाखापर्यंतची कर्ज मिळू शकणार आहे। त्यामुळे इंडियन स्टार्टअपला चालना मिळणार असून यातून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साध्यात उतरवण्याचा सरकार प्रयत्न करत असते, आपल्याला दिसून येते। तुम्हाला याविषयी काय वाटणार ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू